एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। शिंदे गटाच्या महेंद्र थोरवेंच्या सुरक्षा रक्षकाची भर रस्त्यात एकाला मारहाण झाली आहे। एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरे गटाने हा गंभीर आरोप केलाय। उद्धव ठाकरे गटाकडून एक व्हिडिओ या संदर्भात पोस्ट करण्यात आलाय। या घडीची एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर आता आरोप करण्यात येतात। शिंदे गटाचे महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षकाची किंवा त्यांच्या सुरक्षा रक्षकावर आरोप आहेत। भर रस्त्यात एकाला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे। एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरे गटाने हे आरोप केले आहेत। महेंद्र थोरवे आमदार आहेत, त्यांच्या बॉडीगार्डने ही मारहाण केल्याचा आरोप होतोय। एक्सवर या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेने एक पोस्ट केली आणि आता आरोप केलेला आहे आणि त्याची दृश्य हे व्हिडिओ समोर आलेला आहे। भर रस्त्यामध्ये हा प्रकार घडला। महेंद्र थोरवे जे आमदार आहेत त्यांच्या सुरक्षा रक्षकाने भर रस्त्यामध्ये एकाला मारहाण केल्याचा दावा करण्यात येतोय। हा तसा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय ठाकरेंच्या शिवसेनेकडून। भर रस्त्यामध्ये हातात दंडुक्यासारखं एखादं काहीतरी वस्तू घेऊन ही मारहाण होत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, हा नेमका व्हिडिओ कुठला आहे, काय अधिक तपशील आहे या घटनेबद्दल? त्यामध्ये नेरळ मधला हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येतंय आणि शिवसेना ठाकरे गटाने या संदर्भात ट्विट सुद्धा केलेलं आहे। आपल्या अधिकृत एक्स हँडलहून हे आपल्याला बघायला मिळते, ज्यामध्ये पोस्टमध्ये असं म्हटलंय की महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डने अशा प्रकारे ही मारहाण केल्याचं सांगण्यात येते। कारण आपण ज्या व्हिडिओमध्ये बघतोय एक व्यक्ती कारमध्ये आहे आणि कारमध्ये असलेल्या व्यक्तीसोबत संबंधित जो मारहाण करण्याची बाचाबाची झाली आणि बाचाबाची नंतर अशा प्रकारे हातात दंडुका घेऊन त्याला मारहाण केली जाते आणि त्यामुळेच शिवसेना ठाकरे गट हा प्रश्न उपस्थित करते की कायदा सुव्यवस्थेचा काय असा प्रश्न या संबंधित उपस्थित केला जातोय आणि हा जो संबंधित व्यक्ती आहे तो त्या ठिकाणचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड शिवा त्याचं नाव आहे असं सांगण्यात येते आणि त्यामुळेच सरकारमध्ये असताना सत्तेत असताना अशा प्रकारे जर अशा प्रकारे व्हिडिओ जर समोर येत असेल आणि अशा प्रकारे जर मारहाण केली जात असेल तर यावर प्रश्नचिन्ह शिवसेना ठाकरे गटाकडनं उपस्थित करण्यात येत आहे। वेदांत, या सगळ्या संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडनं काही त्यांची बाजू समजली आहे का? हा व्हिडिओ त्यांनी स्वीकारलाय का? हा त्यांचाच बॉडीगार्ड आहे हेही त्यांनी मान्य केलंय का? अद्याप आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। मात्र ज्या प्रकारे शिवसेना ठाकरे गटाकडनं अशा प्रकारे हे ट्विट करण्यात आलं, त्या ट्विट नंतर हे सगळी प्रकरण समोर आलं। त्या ठिकाणच्या काही स्थानिक नेत्यांशी किंवा त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाशी सुद्धा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की नेमकं प्रकरण काय होतं। मात्र याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही। फक्त जेव्हा हा व्हिडिओ समोर आला त्यानंतर थेट शिवसेना ठाकरे गटाकडनं आरोप केले जात आहेत की हे महेंद्र थोरवे यांचे पीए आहेत आणि त्यांच्याकडनं अशा प्रकारे या संबंधित व्यक्तीला मारहाण झाली आहे। मात्र महेंद्र थोरवे असतील किंवा मग त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन असेल या सगळ्या संबंधीची माहिती। वेदांत, तुला थोडंसं थांबवतो। स्वतः आमदार महेंद्र थोरवे आता आपल्या सोबत आहेत। महेंद्र थोरवेजी, हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला असेल, या व्हिडिओबद्दल आपलं पहिलं काय मत आहे? नाही, हे कार्यकर्त्यांच्या आपापसात झालेले मतभेद आहेत किंवा ते वादविवाद असतील, त्याच्याशी आमदारांचा किंवा आमचा कोणाचाही आमचा काही संबंध नाहीये। कार्यकर्त्यांच्या तसे मान्यते त्या ठिकाणी होत झालेली आहे ती, पण त्या आपापसात बसून पण जी व्यक्ती मारहाण करते ती आपला बॉडीगार्ड असल्याचा आरोप होतोय। तो आपला बॉडीगार्ड आहे, आपण स्वीकारताय तो आपला बॉडीगार्ड आहे जी व्यक्ती मारहाण करते? नाही, माझा बॉडीगार्ड वगैरे नाहीये काय, तो असेच सांगत असतात। बॉडीगार्डचा काही संबंध नाही आपला तो। पण हा आपल्या पक्षाचा आहे हे आपण स्वीकारताय? हा, जी व्यक्ती मारहाण करते ती आपण म्हणताय बॉडीगार्ड नाहीये पण आपल्या पक्षाचाच कार्यकर्ता आहे हे आपण स्वीकारताय का? कारण आपण म्हणालात की कार्यकर्त्यांमधला वाद आहे हा। नाही, पक्षाचा कार्यकर्ता म्हणण्याची तर बॉडीगार्ड वगैरे नाहीये, कार्यकर्ते असतील माझा तो, ते पक्षाचा वगैरे नाही, दोन्ही माझेच आहेत। तो पण ज्याला मारतलाय तो पण, दोन्ही पण आमचेच आहेत। लोक सगळे स्थानिक लोक आमचेच आहेत ते सगळे, त्यात आपला बॉडीगार्ड वगैरे असं काय नाहीये आपला काय तो। पण हे दोन्ही कार्यकर्ते म्हणजे आपल्याच पक्षाचे आहेत हे आपण स्वीकारताय? होय, कारण मी तेच सांगितलं की आपापसात झालेले त्यांचे काय मतभेद आहेत काय त्याची त्या संदर्भात मला कल्पना अजून नाहीये। मी आता दर्शन घ्यायला गावात फिरत होतो, आता गेल्यानंतर माहिती घेतो पूर्णपणे।
थोरवेजी आमच्या सोबतच राहा. आता आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे. अंबादास दानवेजी, आपणही हा व्हिडिओ पाहिला असेल, आपली पहिली प्रतिक्रिया? अंबादास दानवेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? अंबादास दानवेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो, पोहोचतोय ना. आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे याबद्दल? सत्तेची मस्ती आणि माज एवढीच प्रतिक्रिया आहे. कारण अशा पद्धतीनं ते वागणं मस्तीशिवाय माज आल्याशिवाय करत नाही. आणि मला असं वाटतं हे सगळे लोकच तसं करतात म्हणून आता गाडी तशी करायला लागलेले आहेत. इथं तर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या मारामारी झालेली, तर हे तर तसं पाहायला गेलं तर ही तर मस्तीच आहे सगळी. आपण महेंद्र थोरवे आहेत, त्यांना विचारूया. महेंद्र थोरवेजी, आपण जसं म्हणताय की आपल्याच पक्षाचे दोन्ही कार्यकर्ते आहेत आणि अशा प्रकारे भर रस्त्यामध्ये त्यांच्यामध्ये मारहाण होतीये, पक्षातले ज्येष्ठ नेते आणि नात्याने आपली काय भूमिका आहे आता यावर? थोरवेजी, आम्हाला बोलतायत यांना राजकारण याच्यामध्ये तिची मस्ती वगैरे आम्हाला नाहीये. आम्ही तळागाळात जाऊन काम करत आहोत शिवसैनिक म्हणून. त्यामध्ये आपण जे काही त्या ठिकाणी मस्ती, सत्तेची मस्ती प्रत्यक्ष होतं, तुम्ही त्याचं भांडवल आतापर्यंत करत आलेलं आहे. पण थोरवेजी, हा व्हिडिओ बघून आता आपण काय करायचं ठरवलं नेमकं? कारण जसं आपण स्वीकारते की दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत, काय असेल ती योग्य ती कारवाई असेल त्याच्यावर केली जाईल. थोरवेजी, हा, आपण जरा मोठ्याने बोलाल का? आपली भूमिका काय असणार आहे आता यावर? नाही, त्यांच्यावर ज्यांनी जे काही जे गुन्हा केला असेल, वाद केले असेल, महेंद्र थोरवे यांचा आवाज आपल्याला स्पष्ट येत नाहीये, पण पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी हे नाकारलेलं आहे की हा त्यांचा बॉडीगार्ड आहे. मात्र ते हे स्वीकारतायत की आपल्याच पक्षाचे दोन्ही कार्यकर्ते आहेत. आणि इकडे अंबादास दानवे जे देखील आपल्या सोबत होते, विरोधी पक्ष नेते, त्यांचं असं म्हणणं आहे की हा सत्तेचा माज आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारे हे गोष्टी ज्या आहेत त्या घडतायत, ह्या घटना घडतायत. महेंद्र थोरवे शिवसेनेचे आमदार आणि त्यासोबतच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दोघंही आपल्या सोबत होते. दोघांशी आपण संवाद साधला. दोघांचेही धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. एकीकडे थोरवेंचं म्हणणं आहे की तो माझा बॉडीगार्ड नाही आहे, दोन कार्यकर्त्यांमधला हा वाद आहे आणि तो आपण सोडवू, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. वेदांत नेब आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा. वेदांत, आता आपण या दोन्ही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, मात्र नेमकं काय घडलं होतं सगळा प्रकार तू एकदा आपल्या प्रेक्षकांना सविस्तर सांग. आपण ज्या प्रकारे हा व्हिडिओ बघतोय, हो. ज्यामध्ये दोन व्यक्ती आहेत, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या हातात दंडुका घेऊन एकाला त्या दंडुक्याने मारहाण करतोय. कारमध्ये त्याची फॅमिली आहे. हो. आणि आता शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स अकाउंटहून या संबंधी आरोप करण्यात आले की त्या ठिकाणी जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याशी संबंधित हे सगळे, जो मारणारा व्यक्ती आहे तो त्यांच्याशी संबंधित आहेत. त्यांनी थेट त्याचं नाव घेत, म्हणजे तो बॉडीगार्ड असल्याचं सांगितलंय आणि हा बॉडीगार्ड अशा प्रकारे त्या कारमधल्या व्यक्तीला मारतोय, असा तो व्हिडिओ आहे. आता या संबंधी जसं आपण आताच प्रतिक्रिया ऐकली की आमदार असं म्हणतात की दोन्ही हे आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आपण काही पोलिसांकडनं सुद्धा किंवा मग त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांकडनं सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप अधिकृत माहिती नेमकं त्यांचं. नक्कीच वेदांत, तुला थोडंसं थांबवतो. आपले स्थानिक प्रतिनिधी तिकडचे गणेश महाप्रळकर आता आपल्यासोबत आहेत. गणेश, वेदांतनी जो मुद्दा सांगितला आणि दोन्ही राजकीय नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया ऐकल्या आपण, हे दोन व्यक्ती नेमक्या कोण आहेत मुळात आणि हे प्रकरण नेमकं काय, का घडलं हे? गणेश, गणेश, माझा आवाज पोहोचतोय? गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी, त्यांच्याशी आपला संपर्क होत नाही. मात्र जसं वेदांत सांगतोय की हा सगळा प्रकार, वेदांत आणखी पूर्ण कर, पुढे तू या प्रकरणाबद्दल सविस्तर सांगत होतास. वेदांत, गणेश, माझा आवाज येतोय? यस सर, येतोय. गणेश, हा नेमका काय प्रकार आहे? या दोन व्यक्ती नेमक्या कोण आहेत? कधी घडलं होतं हे? काय घडलं होतं नेमकं? गणेश, नक्कीच आज दुपारची कर्जत तालुक्यातल्या नेरळ शहरातली ही घटना आहे. बरं. आणि दुपारी 12 वाजता ही घडलेली घटना आहे. स्थानिक आमदार तिथले महेंद्र थोरवे यांचा अंगरक्षक असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर येते.
मात्र पोलिसांमध्ये ह्या गोष्टीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पोलिसांनी देखील आम्ही छडा लावू किंवा आमच्यापर्यंत अजून या माहितीचा पूर्ण या घटनेचा चित्र समोर आल्यानंतरच आम्ही याची चौकशी करू असं आता तेथील पोलीस म्हणतायत. मात्र या घटनेनंतर आता नेरळ शहरांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय. भर दुपारी शहरामध्ये एका कार चालकाला बेदम लोखंडी रॉडने मारण्याचा हा प्रकार आहे आणि त्यामुळं त्या कारमध्ये असणाऱ्या त्या व्यक्तीच्या तिच्या एक महिला आहे किंवा त्याचा एक मुलगा आहे तो देखील विनवणी करतोय की आम्हाला वाचवा. तरी हा जो तरुण आहे तो लोखंडी रॉडनी मारण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे शहरामध्ये आता घबराटीचं वातावरण निर्माण झाल्याचं या ठिकाणी चित्र आहे. गणेश, नेमका वाद काय होता ज्याच्यामुळे अशा प्रकारे मारहाण झालेली आहे? जी व्यक्ती कारमध्ये ती व्यक्ती नेमकी कोण आहे या संदर्भात काही तपशील कळलाय गणेश? अद्याप या गोष्टीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. सरळ एका शहरामधून नेरळ शहरामधून हा कार चालक जात असताना अचानक एका तरुणानं त्या ठिकाणी वाहन आपलं थांबवलं आणि त्याच्यानंतर मारहाणीचा हा प्रकार समोर आलाय. तर कोणत्या गोष्टीची या ठिकाणी माहिती अद्याप समोर नाहीये. त्या कारमध्ये कोणत्याही एखादी टक्कर झाली म्हणावी असा देखील कोणता या ठिकाणी चित्र समोर आलेलं नाही. त्यामुळं या प्रकरणाची अद्याप पोलीस देखील म्हणजे कसून चौकशी करताना दिसत आहेत. आता गणेश, या संदर्भात तक्रार नोंद झालेली आहे पोलिसांकडे? याबद्दल पुष्टी मिळाली आहे की तक्रार नोंद झाली आहे या प्रकरणामध्ये? संबंधित नेरळ पोलीस स्टेशनमध्ये काही तेथील जे तरुण आहेत ते गेले होते तक्रार नोंदवण्यासाठी. मात्र पोलिसांनी या गोष्टीचा आमच्यापर्यंत अद्याप कोणतीच माहिती आली नसल्याची त्या ठिकाणी एक त्यांना माहिती दिली आणि त्याच्यानंतर आमच्यापर्यंत पूर्ण माहितीनुसार समजा आमच्यापर्यंत एखादी गोष्ट समजली तर आम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करू असं तेथील आता पोलीस म्हणतायत. गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल. या बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. तर ही घटना आपल्या समोर आहे, व्हिडिओ आपल्या समोर आहे आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील ज्या आम्ही घेतल्या होत्या त्याही आपल्या समोर आहेत. विरोधकांचं असं म्हणणं आहे की सत्तेची मस्ती आहे, सत्ताधारी म्हणतात की तो माझा बॉडीगार्ड नाही आहे, कार्यकर्त्यांमधला वाद आहे आणि ही घटना आता समोर येते. आणखी काही या घटनेबद्दलचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू.